नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते बघूयात। नेहमी आपण पेपर कटिंग बघतो, तर आपण आज डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात। इथं मी 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आपल्याला 34 साईजच्या ब्लाऊजसाठी पुरेसा आहे। म्हणजे यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी करू शकतो। कपडाही जास्त लागत नाही, वेळ वाचतो आपला। काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला कंटाळा येतो कपड्यावरती पेपरवरती कट करून मग कपड्यावरती कट करायचं। तर आपण आता डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। तर बघा, उंची इथं 13.5 तयार आहे। अर्धा 1 इंच मार्जिन, 14.5 इंच उंची घेतलेली आहे। म्हणजे आपण उंचीमध्ये 1 इंच मिक्स करतो। 13.5 उंची आहे तयार, 1 इंच मार्जिनसाठी 14.5 इंच उंची घेतलेली आहे। 14.5 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपण सुरुवातीला पाठीमागचा भागाचं कटिंग करायचं आहे। 2.5 इंच गळा रुंदी, 34 साईजच्या ब्लाऊजसाठी 2.5 इंच गळा रुंदीचा पॉईंट आहे तो। त्याच्या पुढं आपण 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे। म्हणजे तयार शोल्डर आपला 2.5 इंच आहे, घेताना आपण 3 इंच घेतलेला आहे। पाठीमागचा गळा बघा, इथं 8.5 इंच घेतलेला आहे आणि खालीही 2.5 इंच गळा रुंदीचं मार्किंग करून मग 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा, जेणेकरून खालीवरी कमी जास्त होणार नाही। आणि इथं गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा गोल आहे आपला। साधा ब्लाऊज पीस आहे आपला हा 34 साईजचा। तर आता बघा, इथं मुंडा 6 इंच घ्यायचा आहे। मुंडा 6 इंच घेतलेला आहे। वरती 3 इंच शोल्डर घेतलं, तर इथंही आपलं 3 इंच शोल्डर बघून मार्किंग करायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही, माप बरोबर येतं। म्हणजे ब्लाऊज आपला कुठंही झोळ पडत नाही, कमी जास्त होत नाही। आता छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन मिक्स करायचा आहे। त्यामध्ये 8.5 इंच छातीचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता खालच्या साईडलाही सेम माप टाकायचं, म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ते दोन्ही मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंडा आपला फक्त पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचं घेते वेळेस आपण 1 इंचाचा घ्यायचा। हा आपला पाठीमागचा मुंडा आणि टक्स आहे पाठीमागचा 4 इंचाला, वरती 3.5 इंचाचा टक्सची उंची घ्यायची आहे। इकडे साईडला अर्धा, इकडल्या साईडला असं 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। हे झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं। आता हे कट करायचं आहे। कट हे मार्किंगच्या बाहेर कट करायचं। मार्किंग आपली कपड्यावरती आली पाहिजे, म्हणजे काय होतं, ब्लाऊजचा कपडा आपल्याला कमी जास्त होत नाही। बरोबर आपलं माप जसं कटिंग केलेलं आहे ना, तसंच ते होतं। त्यामुळं मार्किंग आपली कपड्यावरती राहिली पाहिजे, असं कट करा व्यवस्थित। आणि आता त्याच्यानंतर आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे। पाठीमागचं गोल गळ्याचं कटिंगही करून घ्यायचं आहे। इथं बघा, मी तुम्हाला सहज सोप्या पद्धतीत कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग कसं करायचं ते सांगत आहे। अगोदरही आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत डायरेक्ट कटोरी कटिंगचे। तो कपडा उरलेला आपण हुकलूक पट्टीसाठी वापरू शकतो। आता उरलेला ब्लाऊज पीस आहे, त्यावरती आपण आता इथं बंद बाजू असली किंवा नसली तरीही चालतं, फक्त पाठीमागचा भाग आपल्याला बंद बाजूवरती काढायचा असतो, कारण अखंड गळा निघतो आपला। आता इथं आपण समोरच्या भागाचं कटिंग करत आहोत, त्यामुळे इथं तुमचा बंद बाजू असेल किंवा खुली बाजू असली ब्लाऊज पीसाची तरीही चालतं, काही फरक पडत नाही। कशीही बाजू असली तरी चालते। त्यामुळं आपण इथं आता सुरुवातीला डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ना, त्यामुळं आपण अलीकडच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे। उंची टाकायची आहे आणि उंचीच्या अलीकडे आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे। का तर ते आपण कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे असतं आपलं, त्यासाठी। आता आपण काय करूयात, हे जे आपलं समोरच्या भागाचं कटिंग आहे बरोबर आपण मार्किंग करायचं आहे। पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे ते बरोबर कपड्यावरती ठेवायचं आणि जसंच्या तसं मार्किंग करायचं। आणि कुठं मार्किंग करायचं, तर कपडा कुठं ठेवायचा आपला, तर 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना त्याच्या पुढे, कारण हे 1.5 इंच अंतर आपल्याला कंपल्सरी सोडावंच लागतं। 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 2 इंच, 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच हे अंतर सोडलेल्याच्या पुढं आपण जसं तसं पाठीमागचं माप काढून घेतलेलं आहे। खालच्या साईडला आपण पट्टीनं क्लिअर केलेलं आहे। आणि आता गळा रुंदीचं मार्किंग, हे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, हे गळा रुंदीचं मार्किंग, हे शोल्डरचं मार्किंग। पाठीमागचा मुंडा जशाच तसा आपण मार्किंग करून घेऊयात। समोरचा गळा आपण मार्किंग करायचा नाही, पाठीमागचा गळा मार्किंग नाही करायचा, हे आपण साईडला काढून घेऊयात।
आणि आता आपण काय करायचं, समोरील गळा किती आहे आपल्या ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर मुंडा घेऊयात. मुंडा 6 इंच आहे आपला आणि 1.5 इंच पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे. तर आपण आता 1 इंच घेऊन असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे पाठीमागचा मुंडा आपला कितीचा होता, 1.5चा, समोरचा 1 इंचाचा. अशा पद्धतीनं दोन्ही मुंड्याचे मार्किंग झालेले आहेत. 1 इंचाचा इथं आपण मुंडा घेतलेला आहे. तर बघा आता इथं समोरील गळा घेऊयात. आता आपण समोरचा गळा तयार 5.5 आहे. अर्धा इंच मार्जिन 6 इंच घेतलेला आहे. तर तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार कमी जास्त इथं गळा घेऊ शकता, पण 6 इंच गळा भरपूर बरोबर होतो. म्हणजे खाली येत नाही, जास्त वरती जात नाही. परफेक्ट ब्लाऊज आपला अंगामध्ये बसतो. त्यामुळं 5.5 तयार आहे. अर्धा इंच मार्जिन, 6 इंच गळा घेतलेला आहे. आता मुंडा झालेला आहे, समोरील गळा झालेला आहे, छाती चौथा भाग शिलाई मार्जिन झालेला आहे आपलं. ते शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी परफेक्ट. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे डायरेक्ट. तर कटोरी वाढवताना ह्यामध्ये योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपली दुसरी काढायची, म्हणजेच क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची. तर आता सुरुवातीला कटोरी वाढवताना 2-2 इंच घ्यायचं. म्हणजे फिटिंगच्या साईडला 2 इंच आणि जे 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे आपण तिथपासून आपल्याला 2 इंचाचा, आता मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे बॉक्स तयार करायचा 2 इंचाचा. त्याच्यावरती परत एकदा 2 इंच घ्यायचे. डबल 2 घ्यायचं आहे. अगोदर 2 इंच घेतलं, बॉक्स तयार केला, त्याच्यानंतर आपण 2 इंच घेतलं आणि घेतलेलं आहे. आता ते 2 इंच आणि समोरील गळा हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. म्हणजे इथं आपण कटोरी तयार करत आहोत. कटोरी वाढवताना ज्याप्रमाणे आपण घेतो त्याप्रमाणे इथं आपण घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी राऊंड टाकायचा आहे. तर 34 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड 7.5 इंच येतो. कटोरी राऊंड कुठून टाकायचा, तर जे 2 इंच वरती घेतलं त्या 2 इंचापासून सरळ जे 2 इंचाचा बॉक्स तयार केलेला तिथं आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे. आणि कटोरी राऊंडची अशी रेष आखून घ्यायची आहे. मार्किंग करायचं आहे 7.5ला आणि 7.5चा मध्ये काढायचा आहे. मध्ये काढलेला आहे त्याच ठिकाणी खाली बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. आणि 2 इंच घेतल्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. म्हणजे हे कटोरीचं आपण तयार करत आहोत. खालची बाजू पण कटोरीची तयार झाली. आता आपल्याला गोल राऊंड कटोरीला देण्यासाठी 1 इंचाचा जो मुंडा आहे आपला 1 इंचापासून तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं. समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आणि हे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. कटोरी लांबट दिसते इथं, पण काय होतं माहिती आहे का, कटोरी लांबट दिसते तुम्हाला, पण मापामध्ये एवढी परफेक्ट कटोरी बसते की ब्लाऊज आपण कितीही परफेक्ट कटोरी वाढवली तरीही इतका परफेक्ट बसत नाही. पण डायरेक्ट कटोरी वाढवल्यामुळं काय होतं, जेवढी आपल्याला साईजला पुरेशी कटोरी आहे तेवढीच कटोरी तयार होते, ना कमी ना जास्त. तर एकदा तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेऊयात. कट करायचं आहे आता आपल्याला. कट कसं करायचं, अगोदर ते सरळ व्यवस्थित समजण्यासाठी ते कट केलेलं आहे. जसं कटोरीचं मार्किंग आहे ना तसं कट करायचं. म्हणजे आपण जसं मार्किंग करत आलो तेच कट करायचं. ते 2-2 इंच अंतर आपल्याला क्रॉसपट्टीला लागत असताना ते कट करून सोडायचं. म्हणजे साईड पट्टीमध्ये ते अंतर घ्यायचं नाही. 2 इंच जर मार्किंग केलेला आहे तो भाग आपल्याला लागत नाही, तो भाग घ्यायचा नाही. इथं 1 इंचाचा मुंडा कट करायचा, 1.5 इंचाचा मुंडा पाठीमागचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा, असं कट करून घ्यायचं. आणि आता गळारुंदीपासून आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे जे गळारुंदीचा पॉईंट आहे ना तिथून कट करायचं आहे. इथं थोडंसं राहिलेलं ते क्लिअर करून घेतलं. म्हणजे 1.5 इंच सोडलेलं आणि गळारुंदी ते पूर्णपणे इथं कट झालं पाहिजे. आणि क्रॉसमध्ये हाय आपण आकार दिलेले अशा पद्धतीनं तुम्ही कट करून घ्या, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे. तर आणखीन काही शंका असतील तर ते प्रश्न विचारा कमेंटमध्ये. म्हणजे तुम्हाला कुठं अडचण आली आहे, कसा वाटला व्हिडिओ हेही नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये. बघू शकता. आता काय करायचं, हे टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं. कमी जास्त झालेला भाग आहे तो गोल आकारामध्ये कट करायचा आहे. म्हणजे कटोरीला व्यवस्थित आपले आकार येण्यासाठी तो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि ही कटोरी इतकी छान बसते ना, तर माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना, नवीन असाल तुम्हाला तर सुरुवातीला वाटेल, पण जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की कटिंग खूप छान आहे. आणि आपल्याकडं रेडीमेड पॅटर्नही मिळतात. ते पॅटर्नही अशाच पद्धतीनं कटिंग केलेले आहेत. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. 84 32 90 42 87 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती तिथं मिळून जाईल. आता भाई कटिंग करायचं आहे. भाई कटिंग करताना आता आपल्याला डबल फोल्ड कपडा आहे आपला, बरोबर. आणि आपल्याला 4 पदरी कपडा करून घ्यायचा आहे. म्हणजे 4 फोल्ड पाहिजे आपल्याला.
आणि घडी आहे ती बंद बाजू, जी 4 फोल्डची बाजू पाहिजे, म्हणजे दोन्ही बाह्या निघतील, मधोमध कट नाही. आता बघा 4 फोल्ड केलेले आहेत, 4 बाजू, म्हणजे 4 पदरी घडी घालायची आणि बंद बाजू आहे ती 4 पदरी पूर्ण पाहिजे. आणि आता छातीचा चौथा भाग बाही रुंदी घ्यायची आहे आपल्याला. बाहीची उंची आहे 5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 6.5 इंच घेतलेलं आहे. आणि बघा आता आपल्याला वरतीही 6.5 इंचालाच मार्किंग करून घ्यायचं, कमी जास्त आहे ते सरळ करून घ्यायचं आहे ते. आणि बघा आता आपल्याला बाहीची रुंदी किती घेतली, छातीचा चौथा भाग 8.5 इंचचीच आपण घडी घातलेली आहे. कॅपाईट घेतली 2.5 इंच, जिथं 2.5 इंच घेतलेलं आहे तिथं खाली बरोबर 2 इंच घेतलं. परत आपण इकडच्या साईडला 2 इंचाला आणि 1 इंचाला मार्किंग केले, म्हणजे 2 मार्किंग केले. 2 इंचाला 1 आणि 1 इंचाला 1 अशा 2 मार्किंग केलेल्या आहेत आपण. आता आकार देताना, सुरुवातीचा आकार, बाहेरचा आकार देताना 1 इंचापासून सुरू करायचं. 1 इंचापासून सुरू केल्याच्या नंतर आपल्याला 2 इंच जे आहे तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं जास्त खाली यायचं नाही, जास्त वरच्या बाजूनही जायचं नाही, म्हणजे बाहीमध्ये एकही चून पडत नाही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, अशा सोपी पद्धत आहे बघा. आता 2 इंचापासून मध्यभागी ते सरळ लाईन घेतली आपण, आकार दिला तिथं 2.5 इंचाला मार्किंग करायचं. 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली अर्धा इंच घ्यायचं आणि 1 इंचापासून 1 इंचाचा पॉईंट, अर्धा इंचाचा पॉईंट आणि तो पॉईंट जोडून घेतलेला आहे. तर बघा काय केलं मी, अगोदर वरती 2 इंच घेतलं, इकडेही 2 इंच घेतलं आणि मग परत 2 इंचापासून खाली 2.5 इंच घेतलं. इथं मी दंडगीर घेतलेला आहे, जेवढा तुमच्या ब्लाऊजचा दंडगीर आहे तो, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे मार्किंग केलेलं शिलाई मार्जिन आहे आणि खालचा जो आहे तो दंडगीर आहे. हे 1.5 इंच आपलं बाहीच्या उंचीमधलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. साधा ब्लाऊज आहे त्यामुळं हे मार्जिन आहे. हे क्रॉस जे आहे तिथून आपण कट करायचं. तर तुम्हाला आणखीन जर काय हवं असेल तर बाही कटिंगचं, पेपर कटिंगचे व्हिडिओही चॅनलवरती अपलोड आहेत. कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आणि बाही कटिंग या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथं जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा दोन्हीही, म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त माहिती भेटेल. कारण ह्यामध्ये जसं सांगत आहे मी तसंच त्यामध्येही सोप्या सहज पद्धतीनं सांगत असते. एवढी सोपी पद्धत असते आणि एवढ्या सहज पद्धतीनं सांगते की प्रत्येकाला लगेच लक्षात येतं. आता बाहीची कटिंग झालेली आहे आपली, आणि ही खोलगट बाजू आहे ती समोरची बाजू आहे, तो मध्य आहे आपला बाही कटिंगचा. तिथून बाही जोडायला सुरुवात करायची. बाही कटिंग ही झाली, समोरचं पाठीमागचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे, म्हणजे चोकपट्टी. आता योकपट्टीला इथं जॉईंट द्यावा लागेल, कारण कपडा आपला थोडासा कमी पडतो. कारण आपण योकपट्टीला थोडासा जॉईंट दिला तरी चालतं, कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलं ना, त्यामुळं थोडासा कपडा आपला कमी पडणार आहे. त्यामुळं आपण आता बघा डबल फोल्ड घडी घातलेली आहे, म्हणजे 4 पदरी केलेले आहेत. 4 क्रॉसपट्ट्या पाहिजे ना आपल्याला, त्यामुळं मी इथं काय केलेलं आहे, 4 पदरी घडी घातली. एका बाजूला 3 इंच घेतलं, 3 इंच घेतलं, इकडच्या बाजूला 2.5 इंच घेतला. तर आपल्याला 1.5-2 इंचाचा इथं जॉईंट द्यावा लागेल. फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच, हुकलूकच्या बाजूला 3 इंच, आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग केलेलं आहे. हे कट करून घेऊ आणि आपल्याला 1.5 ते 2 इंचाचाच जॉईंट द्यावा लागेल पट्टी काढून. थोडीशी पट्टीला जॉईंट केली तरी आपला परफेक्ट ब्लाऊज डायरेक्ट कटिंग करता येतो. ते क्रॉस आहे ते सरळ करून घेतलं. आता बघा इथं काय झालेलं, ते आपण कट केलं ना, ते छोटंसं कट झालेलं. चुकून काय झालं, आपण घडी घातली ना त्याच पद्धतीनं घडीचं मी कट केलं, आणि परत घडी उकलल्यानंतर लक्षात आलं की हा आपल्याला तुकडा कमी पडतो आहे, त्यामुळे मी डबल इथं कट केलेलं आहे. तर इथं मी काय केलं, चुकून ते थोडंसं माझ्याकडून कट झालं. ती पट्टी आपण परत हुकलूकसाठी वापरली तरी चालते, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. हे कट करायला पाहिजे नव्हतं, ते कट झालं. आणि परत काय झालं, माझ्या नंतर लक्षात आलं की ही पट्टी आपल्याला कमी पडते. मग त्या पट्टीला परत जॉईंट देण्याच्या ऐवजी आपण काय करूयात, ती पट्टी आहे ती हुकलूकसाठी ठेवूयात, आणि दुसरी पट्टी जी गळा रुंदी आणि समोरच्या गळ्याच्या तिथं पट्टी निघालेली ना, ती पट्टी बघा आता अखंड आहे आणि मोठी पण आहे, ती आपण हुकलूकसाठी जॉईंट करायचं. जेवढं पाहिजे तेवढंच घेऊयात आणि आपण नंतर शिलाई करताना ते कट करूयात. आता उरलेल्या पट्टीमधून मी इथं हुकलूक पट्टी, कमरपट्टी आणि पायपिंगची पट्टी काढून घेणार आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं ते पट्ट्या काढल्या नाही, त्या पट्ट्या सहज सोप्या असतात, ते आपण सहज काढू शकतो.
तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.